एका खासदाराचे आमच्याकडे तर पुरावे याचं तर आम्ही जाहीर नाव घेतलेलं आहे। शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत सदाशिवराव लोखंडे यांना हा लाभ मिळालेला आहे। लोखंडे साहेब यांची खासदारकी त्या दरम्यानची रद्द व्हावी। 32 कोटी रुपयाचं कर्ज दिलं, 16 कोटी रुपये त्याच्यामध्ये अनुदान दिलं गेलं। 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही वसूल केली जावी तरी हे आमदार खासदार यांनीच लुटलेले असं आमची खात्री आहे। शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेला नाबार्ड आणि अन्य संस्था निधी दिला जातो तो आमदार आणि खासदार लाटत असल्याचा आरोप आता शेतकरी संघटनेकडून केला जातो। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष घनवट साहेब आहेत। साहेब, जो तुम्ही आरोप करताय नाबार्ड किंवा अन्य संस्थांना जो निधी असतो तो आमदार आणि खासदार लाटण्याचं काम करतायत, काय नक्की आरोप आहे? आरोप आहे म्हणजे आमच्याकडे तर पुरावे एका खासदाराच्या आमच्याकडे टोटल त्यांचा बॅलन्स शीट आहे की यांना केव्हा किती पैसे मिळाले, कसे मिळाले आणि त्यांच्या याच्यामध्ये जे नियम असतात की एका कुटुंबातले 2 सदस्यसुद्धा असू नयेत त्या संचालक मंडळामध्ये, परंतु यांचे 5चे 5 घरातलेच आहेत, स्वतः आहेत, त्यांची पत्नी, मुलगा, सून, दुसरा मुलगा, त्याची बायको आणि बाकीचे जे 5-10 लोकांचीच कंपनी आहे ते बाकीचे सुद्धा ते खासदारांचे भाऊ, त्यांची मुलं, पुतणे अशी मंडळी आहे। म्हणजे हा इथं याचा कायद्याचा भंग होतो, शर्तींचा भंग होतो। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला बाकीच्या कंपन्यांना काय तुमचं एवढा टर्नओव्हर पाहिजे, एवढा तुमचा नफा पाहिजे, यांचं काहीच काम नसताना यांना तुम्ही 32 कोटी रुपयाचं कर्ज दिलं, 16 कोटी रुपये त्याच्यामध्ये अनुदान दिलं गेलं। आणखी बाकीचे जे काय याच्यामध्ये क्रायटेरिया असतात तुम्ही यांच्याकडनं काय तारण घेतलं? आमच्यासारखी कंपनी जर तिथे कर्ज मागायला गेले तर तुम्ही आम्हाला बिगर शेती प्रॉपर्टी तारण मागता, यांना तसं काही मागितलं गेलं नाही। अशा पद्धतीने जेवढे काही आज कर्ज वितरण केलं जातं तर माझा अंदाज आहे की 80% तरी हे आमदार खासदार किंवा त्यांचे जवळचे बगलबच्चे यांनीच लुटलेले आहे असं आमची खात्री आहे याच्यामध्ये। आणि याची चौकशी व्हायला पाहिजे, याची कॅग मार्फत किंवा ईडी मार्फत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या मार्फत याची चौकशी होऊन यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। अधिकाऱ्यांसहित बँकेचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी आणि लाभार्थी यांच्यावरती कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। तुम्ही एका खासदाराचं नाव न घेता सांगितलं की एका खासदाराच्या विरोधात बॅलन्स शीट सकट सगळे पुरावे आहेत। ते खासदार कोण आहेत आणि त्यांच्या कंपनीला किंवा त्यांना किती निधी दिला गेला असा तुमचा आरोप? नाही, याचं तर आम्ही जाहीर नाव घेतलेलं आहे की शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत सदाशिवराव लोखंडे यांना हा लाभ मिळालेला आहे आणि त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला डॉक्टर कर्डक सांगतील ते। नमस्कार। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याशी संबंधित असणारी खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनी या कंपनीनं जागतिक बँक, नाबार्ड आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजनांचे नियम आहेत त्या नियमांना बाजूला ठेवून 16 कोटी रुपयांचं अनुदान स्वतःसाठी घेतलेलं आहे। आणि हे करत असताना त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी जो पैसा केंद्र सरकारनं नियोजित केला होता तो आपल्या एकाच कुटुंबाला दिलेला आहे। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की माननीय खासदार लोखंडे साहेब यांची खासदारकी त्या दरम्यानची रद्द व्हावी आणि ते आता त्यांच्याकडे आलेले हे 16 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही वसूल केली जावी किंवा त्याचा विनियोग कसा झाला याचा संबंधित तपास यंत्रणांनी तपास करावा। तुम्ही म्हणताय की सदाशिव लोखंडे जे आहेत त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, मात्र अवघे काही दिवस उरलेत ती अधिकृतरित्या रद्द व्हायला। सदाशिव लोखंडे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। मग याला विरोध करत तुम्ही तशी मागणी करणार आहे का त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी किंवा त्यांच्यावर पक्षाने किंवा सरकारने काही कारवाई करण्यात यावी अशी मागणी तुम्ही करणार आहात का? त्यासाठी कोणाला पत्र लिहिणार आहात का किंवा लिहिलं आहे का? नाही, याच्यासाठी तर हा म्हणजे आज काही विषय सुरू झाला नाही, यापूर्वी डॉक्टर कर्डक याच्यावरती काम करत होते आणि त्यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती आणि कारवाई करण्याची विनंती केली होती, परंतु अद्याप काही झालं नाही। म्हणून आता शेतकरी संघटना, इतर ज्या काही वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्वतंत्र भारत पक्ष असं मिळून आम्ही एक रस्त्यावरचं आंदोलन करणार आहोत। जर या पत्रकार परिषदेनंतर आणि आम्ही पाठवलेल्या निवेदनानंतर जर काही होणार नसेल तर आम्ही पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना पत्र देणार आहोत। माननीय राष्ट्रपती डॉक्टर मुर्मू यांना पण देणार आहोत आणि लोकसभेचे अध्यक्ष यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहोत। नक्कीच त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो निधी दिला जातो तो इथले आमदार आणि खासदार लुटत असल्याचा आरोप आता शेतकरी संघटनेकडून करण्यात येतो। यामध्ये प्रामुख्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर थेट आरोप करण्यात
येत आहेत आता आणि या संबंधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात येते. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.